ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे भूमिपूजन झाले। पण या कार्यक्रमात पुन्हा एकदा राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं। या कार्यक्रमावरून ठाकरे गटाचे खासदार आणि भाजपचे आमदार यांच्यात राजकीय वाद झाल्याचं दिसलं। नेमकं घडलं काय बघूयात। महामार्गाचं भूमिपूजन, तापलं राजकारण। धाराशिवमधल्या कार्यक्रमावरून राडा। कार्यक्रम सरकारचा, झेंडे भाजपचे। खासदार ओमराजेंचा कार्यक्रमावर बहिष्कार। कार्यक्रमांचं भूमिपूजन इथूनच माननीय गडकरी साहेब डिजिटल पद्धतीने करतील। मी त्यांना विनंती करते की त्यांनी धाराशिव इथल्या विकास कामांचं भूमिपूजन करावं। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत तुळजापूरमध्ये चेन्नई सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन झालं। पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावण्यात आल्यानं ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं। जनतेच्या पैशातून कार्यक्रम घेतात, पण बापदादांची प्रॉपर्टी विकून कार्यक्रम करत असल्याचा आव आणतात, असा घणाघाती आरोप ओमराजे यांनी भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यावर केलाय। जनतेच्या कराच्या पैशातनच केलेलं असतंय, पण जणू काय आपण आपल्या घरची इस्टेट खर्च करून आपल्या घरची जसा पक्ष स्वतःची जहागिरी आहे असं समजून चालवला जातोय, तशाच पद्धतीनं घरातली वडलोपार्जित काही जमीन विक्री करून मला वाटतंय काही लोकांना वाटतंय की आम्ही हे कामासाठी पैसे दिले। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपानंतर आमदार राणा पाटील यांनी सुद्धा पलटवार केलाय। हा कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसून सरकारचा असल्याचं सांगत त्यांनी इथे तरी राजकारण सोडा असं म्हणत ओमराजेंच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे। झेंडे वगैरे कुठे स्टेजवरती काही नाही आहे, मंडपाच्या आत झेंडा नाही आहे, त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असं उगाचच राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। एकंदरीतच महामार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे महामार्गाचं काम सुरू होण्याच्या आधीच धाराशिवमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र सुसाट वेगानं सुरू झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।